नमस्कार. जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी आपण नेहमीच बेसनपोळी बनवतो. बेसनपोळी ही सर्वांच्याच घरी बनवली जाते. एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा. अतिशय चविष्ट, खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत अशी ही बेसनपोळी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही बेसनपोळी तयार होते. तर ह्या बेसनपोळीबरोबर तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट ही बेसनपोळी तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मुळा खायला नाकं मुरडतात. एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा. नक्कीच आवडीने खातील अशी ही बेसनपोळी तयार होते. इथे आपण मुळ्याची सालं काढून घेणार आहोत आणि किसणीवर किसून घेणार आहोत. सालं काढून झाल्यानंतर इथे आपण बारीक किसणीवर मुळा किसून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला आवडीप्रमाणे मुळा किसून घेऊ शकता. इथे आता सर्व मुळा किसून झालेला आहे. किसलेला मुळा आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. किसलेला मुळा आपण बाउलमध्ये काढून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मुळा हा थोडासा उग्र असतो, त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मिठामुळे पाणी सुटतं मुळ्याला, ते पाणी आपण काढून टाकणार आहोत. इथे आता 2 ते 3 मिनटासाठी आपण मुळ्याला मीठ लावून ठेवणार आहोत आणि जे पाणी निघेल ते आपण काढून टाकायचं आहे. म्हणजे मुळ्याचा जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि इथे आता पाहू शकता मुळ्याला पाणी सुटलेलं आहे. तेवढं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. इथे पाहू शकता मुळाला पाणी सुटलेलं आहे, तेवढं आपल्याला पाणी सर्व काढून टाकायचं आहे. इथे पाहू शकता किसलेल्या मुळ्याचं पूर्णपणे आपण पाणी काढून टाकलेलं आहे. इथे आता पाणी काढून टाकल्यानंतर मुळ्यामध्ये आपण मसाले मिक्स करून घेणार आहोत. बारीक चिरलेली मिरची ही इथे मी तिखट वापरलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला एक कांद्याचा वापर करणार आहोत. इथे आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. मुळा आणि कांद्यामध्ये जेवढं पाणी असेल तेवढ्यामध्येच आपल्याला थोडं थोडं बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण एकदम पीठ मिक्स न करता थोडं थोडं पीठ मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे कांद्याला आणि मुळ्याला जेवढं पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसन मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत. लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे. इथे आपण बेसन वापरल्यामुळे पाव चमचा आपण ओवा हातावर अशा पद्धतीने चोळून वापरणार आहोत, म्हणजे छान असा स्वाद येतो. आता ही पोळी छान खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण 1 चमचा कडकडीत असं तेल गरम करून घेणार आहोत. इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर न करता 1 चमचा आपण तेल छान गरम करून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं, ही बेसनपोळी छान खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत अशी तयार होते. इथे तुम्हाला जर तेल गरम करून घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. 1 ते 2 चमचे तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करून घेऊ शकता. इथे आपण आता पाण्याचा वापर न करता कडकडीत असं तेल गरम करून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे पाहू शकता आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा कांद्याला आणि मुळ्याला जेवढं पाणी सुटलं तेवढ्यामध्येच आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर ही पोळी बनवली तर नक्कीच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही पोळी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही पोळी बनवून बघा. इथे मी मिठाचा वापर केलेला नाही आहे, कारण सुरुवातीलाच मीठ थोडंसं मी जास्त वापरलेलं, त्याच्यामुळे इथे मी मिठाचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर इथे चवीनुसार मिठाचा वापर करू शकता. इथे आता पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे. फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण आता मिश्रण छान पसरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला तेल जर कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी तेलावर सुद्धा ही पोळी बनवून घेऊ शकता. इथे मी थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे, कारण ही पोळी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण थोडं तेलाचा जास्त वापर केलेला आहे. इथे आता मिश्रण आपण पातळ असं पसरवून घेणार आहोत, म्हणजे छान कुरकुरीत अशी पोळी तयार होईल. इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला एक बाजू छान खमंग कुरकुरीत अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. गॅसची फ्लेम जर मोठी केली तर मग आतमधून कच्ची राहण्याची शक्यता असते आणि वरून करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इथे स्लो गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत अशी ही पोळी तळून घ्यायची आहे. ह्याच मिश्रणाची तुम्ही भजीसुद्धा बनवू शकता. इथे आपण बेसनपोळी बनवलेली आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मुळ्याची बेसनपोळी बनवून बघा. न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही मुळा बेसनपोळी तयार होते. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने अगदी ही मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी खमंग
मुळा बेसन पोळी तयार होते. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही मुळा बेसन पोळी तयार होते. तर इथे आता सर्व मुळा बेसन पोळ्या तयार करून झालेल्या आहेत. त्या आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.